इथे मात्र सुंदर फटका रोहित यांच्या बॅटमधून 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड डाऊनची सेकंड मॅच आपण पाहतोय. अर्थात करावे विपक्ष महापे, धारावी विपक्ष महापे या दोन संघादरम्यान आपल्याला ही मॅच पाहायला मिळते. पुढचा बॉल धीरजाचा अको टप्प्याचा चेंडू होता, त्याला आपण पाहिला शॉर्ट मेकवेटला नक्कीच खेळून काढलाय. दीपक चेंडूवरती थोडंसं फंबल नक्कीच झालेत, मात्र बसराज यांची मात्र चांगला बॅकअप आपल्याला पाहायला मिळाला. स्क्रीनवरती आपण पाहताय एका षटकाखेर आपण धावसंख्या पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 8 आकड्यावरती, बिनबाद 8. प्रथम बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते ते रुद्र येलेवर महापे या संघाची. सरवणी मैदानाच्या आतमध्ये रोहित पुजारी आणि अनिकेत देवरी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर स्क्रीनवरती आपण पाहू शकताय आयोजकाच्या भूमिकेत फरान. पहिला चेंडू आपण पाहताय एक नवी मुंबई एक्सप्रेस या नावाने नक्कीच प्रसिद्ध असलेल्या अर्थात विकी भोईर मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू डॉट बॉल सायकले ते अर्थात अनिकेत, आणि येथे मात्र सुरेख फटका क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील. तर मात्र आपण पाहता एक धाव तर पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण, आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. दोन्ही धावांमध्ये समाधान म्हणला की दोन्ही बॅटर अर्थात रोहित आणि अनिकेतला. पुढचा बॉल विकी यांचा, स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, समोरच्या नक्कीच अलाउन द कार्पेट नक्कीच खेळून काढल्या. दीपक चेंडूवरती येतील. तर दूर मात्र आपण पाहिलं गेलं तर एक धाव इथे पूर्ण होताना पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अर्थात 11 आकड्यावरती. पुढचा बॉल स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, मात्र येथे स्टान्स नक्कीच ओळखला ते गोलंदाज विकी यांनी. आणि आपण पाहताय विकी या नक्कीच अनुभवी खेळाडू आहेत, अनुभव गाठीशी, आणि त्याचा पुरेपूर वापर मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. एक डॉट बॉलची सांगता. इथे मात्र आपण पाहताय कवला नक्कीच खेळून काढलाय. टिपमध्ये प्रोटेक्शन आहेत, चेंडूवरती येतील. तर मात्र आपण जर पाहायला गेलं तर 2 धावा नक्कीच पूर्ण होताना पाहायला मिळतात. धावसंख्येला ते अर्थात धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावरती, बिनबाद 13. षटक क्रमांक दुसरं नक्कीच समाप्त झालं ते अर्थात विकी भोईर यांचं. आणि ते मात्र अनिकेतच्या बॅटमधून आलाय मोठा फटका, 6 धावा. मी मगाशी म्हणालो की एक टेनिस क्रिकेटवरचं मोठं नाव अर्थात अनिकेत देवरे, आणि या अनिकेतच्या बॅटमधून हा मोठा फटका. आजच्या दिवसातील हा पहिला 6, आणि या 6 धाव्यांनी आपण संघाची धावसंख्या टोटल पाहिली तर अर्थात 19 धावा, 19 ऑन बोर्ड.
तिसरा षटक हाताळण्यासाठी दीपक ठाकूर मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा उडवलाय. आता मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. षटकार. आपण पाहताय षटक क्रमांक तिसरा दीपक ठाकूर हाताळत आहेत आणि पहिल्या दोन्ही चेंडूवरती 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. अनिकेत त्यांच्या बॅटमधून धावसंख्येला ते अर्थात 25 धावा आणि वैयक्तिक जर धावसंख्येचा विचार केला तर नक्कीच 15 धावा आपल्याला अनिकेतच्या माध्यमातून पाहायला मिळतात. 5 चेंडूचा नक्कीच सामना केलाय. पुढचा बॉल असेल आणि ते मात्र आपण पाहताय सुरेख फटका कव्हरच्या दिशेमध्ये. 6 धावा. षटकार. काही क्लासिकल फटका पाहायला मिळाला अनिकेतच्या बॅट मधून आणि ते मात्र सुंदर फटका. थर्ड इन रो. एक सुंदर फटका इथे पाहायला मिळतो. या 6 धावा नक्कीच समीकरण आपण पाहताय अर्थात 31 धावा धावका पाहायला मिळत आहेत. इथे मात्र बैठक करण्याचा प्रयत्न होता मात्र एक विशिष्ट काळानंतर आपण पाहता एक निर्धाव चेंडू सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना 31 धावा आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ आहे. अंतिम षटक. इथे मात्र स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण पाहिलं तर बॉल आणि बॅटचा संपर्क इथे पाहायला मिळत नाही. डॉट बॉलची सांगता शेवटचा बॉल असणार आहे या चेंडूवरती. की धावा धावसंख्येला ते अर्थात 31 आणि 32 धावांचं लक्ष ठेवलंय आणि त्या लक्षाचा पाठलाग कसा केला जाईल हे पाहावं लागणार आहे.
इथे पाहता आपण सामन्याला सुरुवात. सुरेख फटका धीरज यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. एक धाव तर नक्कीच पूर्ण केली, एका धावे नक्कीच सही गणेशा केलाय. 32 धावांचं लक्ष आहे. हो, बॉलिंग मार्क आपल्याला पाहायला मिळतात ते अर्थात जितू यादव. 17 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईकला ते आता मागील सामन्यातील सामनावीर अर्थात विशाल भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख चेंडू, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. अवांतर धावसंख्येत 1 ने भर. लेग स्टंप नक्कीच मिस करताना हा चेंडू ट्रॅव्हल झाला. बाकी उर्वरित काम केलं ते अर्थात एस टी रक्षकांना अर्थात किपरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. पुढचा बॉल आणि ते मात्र गगनचुंबी चेंडू जातो आकाशाला गवस निघालणारा. 6 धावांसाठी हा फटका, षटकार. पुढचा बॉल आता मात्र पुन्हा एकदा उडवलाय. चेंडू हवेमध्ये आहे. फिल्डर डाऊन द बॉल आणि येते मात्र विकेटचं पतन. अर्थात विशाल भोईर बॅक टू द पवेलियन. विकेट नंबर फर्स्ट डाऊन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अर्थात नवी मुंबई एक्सप्रेस नावाने प्रसिद्ध असलेल्या अर्थात विकी भोईर मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतात. जितू यादव बॉलिंग मार्कवर. नक्कीच विशाल भोईर सारखी एक मोठी विकेट नक्कीच आपल्या खात्यावर जमा करण्यात यश आले. धावसंख्येला ते अर्थात 8 धावा. पहिलाच बॉल फेस करणार. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. वाईट बॉल. एका धावेने नक्कीच अंकाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात 9 आकड्यावरती 1 गड्याच्या बदल्यामध्ये. सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना पुढचा बॉल आता मात्र ऑल ऑन द कार्पेट नक्कीच खेळून काढत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आपण पाहता. थोडेसे फंबल नक्कीच झालेत मात्र 1 धावे ते पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही बॅटर विकी भोईर आणि धीरज भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. एक झंझावती वादळाची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल इथे मात्र फुल टॉस आणि इथे मात्र फुल टोल वसूल केलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा, षटकार. पुन्हा एकदा आपण पाहताय दिशाहीन गोलंदाजी. जितू यादव मध्ये आपल्याला प्रेशरमध्ये पाहायला मिळतात कारण मला पाहिल चेंडूमध्ये नक्कीच मोठा फटका पाहायला मिळाला.
एका षट येणारे 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असणार आहे, कारण पहिल्या षटकमध्ये आपण पहिल्या धावांची श्रीमंती पाहायला मिळाली. मात्र आता मध्ये धावांची वरती अंकुश लावला जाईल का, कारण 12 चेंडू आणि 12 धावा एक सोपंसं आव्हान नक्कीच आहे ते करावे संघाच्या फलंदाजासमोर. मात्र आपण पाहताय अनिल जाधव त्यांनी मागील सामन्यामध्ये एक सुंदर गोलंदाजी केलेली, तसंच गोलंदाजी ह्या सामन्यामध्ये करतील काय पाहावं लागणार आहे. येथे मात्र उडवला एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये, चेंडू जातोय आणि येथे मात्र टिपलाय झेल, संपलाय फलंदाजा खेळ. धीरज भोईर बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदेश. सुरेख चेंडू आपण पाहिला तर यॉर्करचा चेंडू होता, नक्कीच शरीरावरती आदळला. एक धाव तर नक्कीच पूर्ण केली गेली, एका धावे नक्कीच धावसंख्या जाऊन पोहोचली ते 21 आकड्यावरती. स्ट्राईकले ते अर्थात विकी भोईर. ते मात्र समोर नक्कीच खेळून काढल्या जेतू चेंडूवरती येतील आणि आणि पंचांचं बोर्ड आसमानाकडे. विकेटचा पतन, मोठी विकेट अर्थात विकी बॅक टू द पवेलियन.
येथे मात्र पंचांचा इशारा आलाय, व्हाईट बॉल. 8 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा आपण पाहता दिशाहीन गोलंदाजी. आता मात्र समीकरण चेंज. 8 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. ते मात्र सुंदर फटका कव्हरचे नक्कीच खेळून काढले. तर डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, चेंडूवरती येतील. तद्दर मात्र आपण पाहायला गेलं तर एक धाव इथे पूर्ण आणि ते मात्र +1. दुष्काळात 13वा महिना. इथे मात्र आपल्याकडे धावा कमी आहेत आणि अशा प्रकारे चुका इथे पाहायला मिळतात. पंचांचा इशारा आलाय, 3 धावा. सहा चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. रोहित पुजारी बॉलिंग मार्कवर. समोरचे नक्कीच खेळून काढल्यात. आपण पाहताय जितू चेंडूवरती आहेत, चांगली फेकी. एक व्यक्ती पूर्ण करताना पाहायला मिळते. आता मात्र समीकरण चेंज झाले. 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो. 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. हॅलो. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता.
सुंदर फटका आपण पाहताय. नक्कीच शॉर्ट कव्हरला खेळून काढले. एक धावता पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव मात्र अंगलट आली आहे. विकेटचा पतन. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 2 धावा. समीकरण नक्कीच अवघड होतो आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन चेंडू आणि हॅलो हॅलो आणि इथे मात्र आपण पाहताय स्क्वेअर लेग पंचांचा इशारा आलाय. चेंडू नक्कीच शरीराला ब्रश करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र समीकरण आपला चेंज झालंय. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. 2 धावा 1 चेंडू. 1 चेंडू आणि 2 धावा. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. आणि येथे मात्र आपण पाहताय रुद्र 11 महापे संघ विजयी ठरलाय. जिंकल्या संघाच्या अभिनंदन. हारल्या संघाचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. दोन्ही संघाचं अभिनंदन असेल. तर यानंतर होणारी मॅच श्री गजानन कुक्षेत आणि मापे दोन्ही संघाच्या कर्णधार